नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर स्टार्ट केला होता रोटेशनल डायनामिक्स की जो नवीन सिलेबसमधला होता. आणि त्या रोटेशनल डायनामिक्समध्ये सर्क्युलर मोशन बघत असताना युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे ॲप्लिकेशन्स आपण बघत होतो. त्यापैकी पहिलं ॲप्लिकेशन बघितलं व्हेकल ऑन अ हॉरिझॉन्टल कर्व रोड. नेक्स्ट ॲप्लिकेशन होतं व्हेकल ऑन अ बँक कर्व रोड. आणि 3 नंबरचं ॲप्लिकेशन आता आपण बघतोय कोनिकल पेंडुलम. आता कोनिकल पेंडुलमच्या अगोदर सिंपल पेंडुलम काय असतो त्याविषयी थोडं डिस्कस करूया. सिंपल पेंडुलम म्हणजे एक सिंपल सेटअप असतो की ज्या सेटअपमध्ये पॉईंट मास अशा प्रकारचं एक पॉईंट मास रिजिड सपोर्टपासून स्ट्रिंगच्या साहाय्याने सस्पेंड करून दिलं जातं. आणि जी स्ट्रिंग फ्लेक्झिबल असायला पाहिजे, इनएक्सटेन्सिबल असायला पाहिजे, मासलेस असायला पाहिजे. अशा ह्या सिंपल सेटअपला आपण पेंडुलम असं म्हणतो. आणि हाच पेंडुलम जर सिंगल व्हर्टिकल प्लेनमध्ये टू अँड फ्रो मोशन अशा प्रकारे परफॉर्म करत असेल तर त्या पेंडुलमला आपण सिंपल पेंडुलम असं म्हणतो. आता ह्या सिंपल पेंडुलममध्येच जर तो पेंडुलम एका व्हर्टिकल प्लेनमध्ये फिरण्याऐवजी त्या पेंडुलमचा बॉब जर अशा प्रकारे हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राईब करत असेल आणि त्याची स्ट्रिंग एक कोन डिस्क्राईब करत असेल तर त्या पेंडुलमला आपण म्हणणार आहोत कोनिकल पेंडुलम. मग कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन आपण बघूया. अ पेंडुलम विच इज गिवन अ सच मोशन दॅट इट्स बॉब डिस्क्राईब अ हॉरिझॉन्टल सर्कल अँड स्ट्रिंग डिस्क्राईब अ कोन इज कॉल्ड कोनिकल पेंडुलम. दॅट मीन्स जो काही बॉब आहे त्या बॉबने अशा प्रकारे हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राईब केला पाहिजे आणि स्ट्रिंगने डिस्क्राईब केला पाहिजे कोन. अशा पेंडुलमला आपण म्हणतो कोनिकल पेंडुलम. आता ह्या ॲप्लिकेशनमध्ये ह्या कोनिकल पेंडुलमचा जो काही पिरियड आहे त्या पिरियडसाठी एक्सप्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर त्या पिरियडवरूनच आपण फ्रिक्वेन्सीसाठी एक्सप्रेशन पण फाइंड आउट करणार आहोत. त्यासाठी कन्सिडर करूया एक कोनिकल पेंडुलम घेऊया की ज्याच्या बॉबचं मास आहे एम आणि पेंडुलमच्या स्ट्रिंगची लेंथ आहे एल. असा पेंडुलम या हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राईब करतोय की ज्याची रेडियस आहे आर. मग या बी या पोझिशनला या बॉबवरती ॲक्ट होणाऱ्या फोर्सेसचा विचार आपण करणार आहोत. आता बी ह्या पॉईंटला जर त्याच्याकडे मास असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे त्याचं स्वतःचं जे काही वेट असणार ते वेट अशा प्रकारे डाऊनवर्ड डायरेक्शनला अप्लाय होईल. म्हणजे तो एक प्रकारचा फोर्स असणार आहे आणि तो फोर्स असेल एम जी विच इज ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. आणि सेकंड वन फोर्स तो असेल टेन्शन इन द स्ट्रिंग टी नॉट. त्या टेन्शनला मी टी नॉटने मेन्शन करतो आहे. हे टेन्शन असणार ते अलॉंग द स्ट्रिंग असेल आणि टुवर्ड्स द पॉईंट ऑफ सस्पेन्शन असणार. ओके, मग अशा प्रकारचे दोन फोर्सेस या बी या पोझिशनला कोनिकल पेंडुलमच्या बॉबवरती अप्लाय होत आहे. आता हा जो काही फोर्स असेल टी नॉट, या टी नॉटला आपण दोन कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व करू शकू. एक कॉम्पोनंट असेल व्हर्टिकल कॉम्पोनंट आणि दुसरा कॉम्पोनंट असेल हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. त्यापूर्वी सपोज हा जो काही अँगल आहे याला आपण म्हणणार सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ द कोन आणि तो अँगल थिटा कन्सिडर करूया. आता हा अँगल जर थिटा असेल तर हा इथला अँगल हाही अँगल आपल्याला मिळणार थिटा. मग ह्या टी नॉटला जर दोन कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व करायचं असेल तर त्या टी नॉटचा व्हर्टिकल कॉम्पोनंट आपल्याला मिळेल टी नॉट कॉस थिटा. आणि हा अँगल जर थिटा असेल तर ही साईड ॲडजस्टंट साईड होणार आणि हा कॉम्पोनंट आपल्याला मिळेल टी नॉट कॉस थिटा. सिमिलरली इकडेही दुसरा एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट मिळेल की जो अलॉंग द रेडियस आणि टुवर्ड द सेंटर असेल. तो कॉम्पोनंट घेऊया टी नॉट साइन थिटा. म्हणजे आपण काय केलं आहे, सुरुवातीला बी ह्या बॉबवरती ॲक्ट होणाऱ्या फोर्सेसचा विचार केला आहे. त्यापैकी पहिला फोर्स आपल्याला मिळाला एम जी विच इज ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. सेकंड वन फोर्स इज टी नॉट विच इज ॲक्टिंग अलॉंग द स्ट्रिंग अँड टुवर्ड्स द पॉईंट ऑफ suspension. This T naught can be resolved into two components. First component is T naught cos theta and that component is acting vertically upward, and second one component is T naught sin theta which is acting along the radius of circle and towards the center. आता ह्या फिगरवरून आपण असं म्हणू शकतो की ह्या डाऊनवर्ड फोर्स एम जीला टी नॉट कॉस थिटा बॅलन्स करतो आहे. ओके, मग आपल्याला एक इक्वेशन मिळेल एम जी इज इक्वल टू टी नॉट कॉस थिटा. का तर एम जीला कोण बॅलन्स करत आहे, टी नॉट कॉस थिटा कॉम्पोनंट म्हणजे व्हर्टिकल कॉम्पोनंट टेन्शनचा एम जीला बॅलन्स करतो आहे. सपोज या इक्वेशनला म्हणूया इक्वेशन नंबर 1. त्यानंतर आता ह्या सर्क्युलर मोशनसाठी नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स असण्याची गरज आहे की ज्या फोर्सची डायरेक्शन अलॉंग द रेडियस असायला हवी आणि टुवर्ड्स द टेन्शन असायला पाहिजे. मग ह्या सर्व फोर्सेसपैकी हा जो काही
टी नॉट साईन थिटा कॉम्पोनंट आहे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ टेन्शन. हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ टेन्शन अलॉंग द रेडियस आहे आणि टुवर्ड्स द सेंटर सी असेल. ओके, मग ह्या कॉम्पोनंटला आपण म्हणणार सेंट्रिपेटल फोर्स. म्हणजे ह्या सर्क्युलर मोशनसाठी बॉबच्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनसाठी जो काही नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स लागतोय तो सेंट्रिपेटल फोर्स आपल्याला सप्लाय करणार आहे टी नॉट साईन थिटा. मग आपण इक्वेशन लिहू शकतो सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू टी नॉट साईन थिटा. आता सेंट्रिपेटल फोर्स काय असतो तर सेंट्रिपेटल फोर्स असतो एम आर ओमेगा स्क्वेअर. आता एम व्ही स्क्वेअर बाय आर पण असतो बट आपण ओमेगाच्या फॉर्ममध्ये घेऊया. मग सेंट्रिपेटल फोर्स मिळेल एम आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू टी नॉट साईन थिटा. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 2ला इक्वेशन 1ने जर डिवाइड केलं, इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1 म्हणजे इक्वेशन 2ला इक्वेशन 1ने काय करायचं आहे डिवाइड करायचं. मग डिवाइड केल्यानंतर इक्वेशन 1 आपल्याला मिळालं होतं एम आर, इक्वेशन 2 मिळालं होतं एम आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू टी नॉट साईन थिटा होतं. राईट हँड साईडने डिवाइड करूया, लेफ्ट हँड साईडने डिवाइड करूया. मग एम आर ओमेगा स्क्वेअर डिवाइड बाय आपल्याला मिळेल एम जी इज इक्वल टू इकडं आहे टी नॉट साईन थिटा अपॉन टी नॉट कॉस थिटा. आता जर हे इक्वेशन व्यवस्थित बघितलं तर एम आणि एम काय कॅन्सल आउट होणार आहे. त्यानंतर टेन्शनचा टी नॉट आणि हा टी नॉट कॅन्सल आउट होईल. आपल्याला इक्वेशन मिळेल आर ओमेगा स्क्वेअर. तर थोडं वरती लिहिते आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी इज इक्वल टू साईन थिटा अपॉन कॉस थिटा. आता याला आपण टॅन थिटा पण म्हणू शकू बट पुढं थोडी मॅथमॅटिकल ॲडजस्टमेंट आहे त्यासाठी आहे असंच ठेवूया. मग ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी असेल ओमेगा. मग ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला इक्वेशन मिळते हा जी इकडं वरती जाणार आहे जी साईन थिटा अपॉन आर कॉस थिटा. हे इक्वेशन मिळालं आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटीच्या स्क्वेअरसाठी ओमेगा स्क्वेअरसाठी. याच्यावरून जर ओमेगा फाइंड आउट करायचं असेल तर दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर ओमेगा आपल्याला मिळेल अंडर रूट जी साईन थिटा अपॉन आर कॉस थिटा. आता हा जो काही आर आहे म्हणजे रेडियस ऑफ हॉरिझॉन्टल सर्कल. आता हा जर अँगल थिटा असेल हा ट्रायंगल कन्सिडर करूया ए बी सी. इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी हा ट्रायंगल आपण कन्सिडर केला. मग ह्या ट्रायंगलमध्ये हा इथला अँगल आहे थिटा. मग साईन ऑफ थिटा जर घेतला तर काय मिळेल साईन ऑफ थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड बाय हायपोटेनियस असतो. मग अपोजिट साईड आहे आपल्याकडे आर आणि हायपोटेनियस आहे एल विच इज द लेंथ ऑफ स्ट्रिंग. मग आर इज इक्वल टू इक्वेशन थोडं रिअरेंज करूया आरसाठी. आर इज इक्वल टू एल साईन थिटा. आणि ही जी काही आरची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे ही आरची व्हॅल्यू या वरच्या इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर ओमेगा आपल्याला मिळेल. ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी साईन थिटा अपॉन आर. आरची व्हॅल्यू आपल्याला मिळाली एल साईन थिटा इंटू कॉस थिटा ॲज इट इज आहे. कॉस थिटा ॲज इट इज घेऊया. मग हा जो काही साईन थिटा आहे साईन थिटा आणि साईन थिटा कॅन्सल आउट होणार आहे. मग अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ अ बॉब ऑफ कोनिकल पेंडुलम त्यासाठी एक्सप्रेशन मिळेल आपल्याला ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी अपॉन एल कॉस थिटा. हे इक्वेशन कशासाठी मिळालं आहे अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कोनिकल पेंडुलम. आता अँग्युलर व्हेलॉसिटीसाठी हे एक्सप्रेशन जर मिळत असेल आणि लिनियर व्हेलॉसिटीचा पण विचार करायचा आहे आपल्याला की कोनिकल पेंडुलमच्या लिनियर व्हेलॉसिटीसाठी एक्सप्रेशन जर फाइंड आउट करायचं असेल तर इकडे आपल्याला काय मिळतं आहे एम आर ओमेगा स्क्वेअर मिळतं. मग ह्या एम आर ओमेगा स्क्वेअर ऐवजी जर आपण एम व्ही स्क्वेअर बाय आर घेतलं तर इज इक्वल टू काय मिळतं आहे टी नॉट साईन थिटा. ओके, मग सपोज याला जर इक्वेशन नंबर 3 म्हटलं. आता इक्वेशन 1 काय आहे आपल्याकडे एम जी इज इक्वल टू टी नॉट कॉस थिटा आणि इक्वेशन 3 काय मिळालं आहे एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू टी नॉट साईन थिटा. आता इक्वेशन 3ला ज्यावेळेस आपण इक्वेशन 1ने डिवाइड करू त्यावेळेस आपल्याला मिळेल एम व्ही स्क्वेअर बाय आर एम जी
इज इक्वल टू टी नॉट साईन थिटा अपॉन टी नॉट कॉस थिटा. आता साईन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा मिळणार आहे आणि टी नॉट कॅन्सल आउट होणार, एम पण कॅन्सल आउट होणार. मग व्ही स्क्वेअर लिनियर व्हेलॉसिटी व्ही स्क्वेअर इज इक्वल टू हा आर तिकडे गेल्यानंतर आर साईन थिटा अपॉन जी कॉस थिटा. मग व्ही इज इक्वल टू लिनियर व्हेलॉसिटीसाठी इक्वेशन मिळेल आर बाय जी टॅन थिटा. ओके, हे एक्सप्रेशन आपल्याला मिळालं कोनिकल पेंडुलमच्या लिनियर व्हेलॉसिटीसाठी. सिम्पली काय केलं आहे की सेंट्रिपेटल फोर्स हा ओमेगाच्या फॉर्ममध्ये न लिहिता तो आपण लिनियर व्हेलॉसिटी व्हीच्या फॉर्ममध्ये लिहिला आहे. मग इक्वेशन मिळालं एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू टी नॉट साईन थिटा. याला इक्वेशन नंबर 3 म्हटलं. इक्वेशन 3ला इक्वेशन 1ने डिवाईड केलं. इक्वेशन 1 होतं एम जी. मग व्ही स्क्वेअर अपॉन आर जी खाली शिल्लक राहते आणि साईन थिटा अपॉन कॉस थिटा आपल्याला मिळते टॅन थिटा. ओके, मग व्ही स्क्वेअरसाठी इक्वेशन मिळालं आर बाय जी साईन थिटा अपॉन कॉस थिटा. बट साईन थिटा बाय कॉस थिटा आपल्याला मिळतोय टॅन थिटा. मग व्ही मिळतोय अंडर रूट आर बाय जी टॅन थिटा और आर टॅन थिटा बाय जी. हे एक्सप्रेशन आपल्याला मिळाले कोनिकल पेंडुलमच्या लिनियर व्हेलॉसिटीसाठी. आता आपल्याला एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे. सॉरी, इथं काय आहे डिनोमिनेटरला आहे. मग आर बाय जी न मिळता आर जी मिळेल. इथं ही इक्वेशन मिळणार आर जी टॅन थिटा. हे एक्सप्रेशन कोणासाठी आहे लिनियर व्हेलॉसिटीसाठी. बट आपल्याला एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे कोनिकल पेंडुलमच्या पिरियडसाठी. आता हा जो काही बॉब आहे कोनिकल पेंडुलमचा तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. मग याचा जो काही पिरियड असेल टी, सपोज त्याचा पिरियड आहे टी कन्सिडर करूया. पिरियड आहे टी. मग टीसाठी एक्सप्रेशन आहे आपल्याकडे टी पिरियड टी इज इक्वल टू पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा वेअर ओमेगा इज द अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि त्या अँग्युलर व्हेलॉसिटीसाठी ऑलरेडी आपण इक्वेशन फाइंड आउट करून घेतले. ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी बाय एल कॉस थिटा. मग ती ओमेगाची व्हॅल्यू इथं पुट करूया. मग पिरियडसाठी एक्सप्रेशन मिळेल देअरफॉर टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट. तर ओमेगा डिनॉमिनेटरला असल्यामुळे त्याला आपण रेसिप्रोकल घेऊन लिहूया. 2 पाय अंडर रूट एल कॉस थिटा अपॉन जी. हे एक्सप्रेशन झालं कोनिकल पेंडुलमच्या पिरियडसाठी. आता जर पिरियडसाठी एक्सप्रेशन बघितलं तर एक्सप्रेशनमध्ये जो काही पिरियड आहे तो पिरियड एलवरती आणि कॉस थिटावरती डिपेंड आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवरती पण डिपेंड आहे. बट दिलेल्या सेटअपसाठी जर एल आणि जी कॉन्स्टंट असेल, लेंथ ऑफ स्ट्रिंग आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट असेल, तर पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम हा पूर्णपणे सेमी व्हर्टिकल अँगल थिटावरती डिपेंड आहे. ओके, बट आता जर ही जी काही स्ट्रिंग आहे ही स्ट्रिंग सपोज आपण कन्सिडर केली अशा प्रकारे हॉरिझॉन्टल झाली, म्हणजे वर हॉरिझॉन्टल स्ट्रिंग झाली. हा बॉब इथं न मूव्ह होता अशा प्रकारे हॉरिझॉन्टल मूव्ह होतं आहे. मग हॉरिझॉन्टल जर मूव्ह झाला बॉब तर थिटा आपल्याला मिळतोय 90 डिग्री. आणि थिटा 90 डिग्री मिळाल्यामुळे कॉस थिटा काय असेल 0 असेल आणि पिरियड काय होईल 0 होईल, की जे पॉसिबल नाही आहे. म्हणजे ह्या कोनिकल पेंडुलमची स्ट्रिंग कधीही हॉरिझॉन्टल होऊ शकत नाही. ओके, मग पिरियडसाठी एक्सप्रेशन मिळालं टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल कॉस थिटा अपॉन जी. याच्यावरून आपण फ्रिक्वेन्सीसाठी एक्सप्रेशन फाइंड आउट करू शकतो. जर फ्रिक्वेन्सी एफ असेल तर फ्रिक्वेन्सी असते 1/t. टी आहे 2 पाय अंडर रूट एल बाय जी कॉस थिटा. मग एफ मिळेल फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम. एफ इज इक्वल टू अंडर रूट जी बाय एल कॉस ऑफ थिटा. अगेन सेम केस असणार. जर स्ट्रिंग हॉरिझॉन्टल झाली तर थिटा काय होतं 90 डिग्री. थिटा 90 कॉस 90 इज 0. आणि हा जी काही फ्रिक्वेन्सी आहे कोनिकल पेंडुलमची ही फ्रिक्वेन्सी इन्फानाईट होणार, की जे शक्य नाही आहे, विच इज नॉट पॉसिबल. ओके, त्यामुळे ही जी काही स्ट्रिंग आहे ही स्ट्रिंग कधीही हॉरिझॉन्टल होऊ शकत नाही. कळतंय? आता हे पिरियडसाठी एक्सप्रेशन मिळालं. सिमिलरली या सिम्पल कोनिकल पेंडुलमच्या स्ट्रिंगमधलं जे काही टेन्शन आहे त्या टेन्शनसाठी ही एक्सप्रेशन आपण फाइंड आउट करू शकतो. आता टेन्शनसाठी एक्सप्रेशन ऑलरेडी आपल्या बुकमध्ये दिलेलं नाही आहे.
कारण ते सिलेबसच्या जुन्या सिलेबसमध्ये होतं. ह्या सिलेबसमध्ये ते एक्सप्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचं नाही आहे, बट तरी आपण फाइंड आउट करूया. आता इक्वेशन नंबर 1 मिळालं होतं mg इज इक्वल टू टी नॉट कॉस थिटा, आणि इक्वेशन 2 मिळालं mr ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू टी नॉट साइन थिटा. ओके, आता हे जे काही सेंट्रिपिटल फोर्स आहे, हा सेंट्रिपिटल फोर्स आपण लिहिलाय अँग्युलर व्हेलॉसिटीच्या फॉर्ममध्ये. ह्याच सेंट्रिपिटल फोर्सला आपण लिनियर व्हेलॉसिटीच्या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. मग इक्वेशन नंबर 2 याला म्हणण्याऐवजी एम आर ओमेगा स्क्वेअरच्या ऐवजी एम व्ही स्क्वेअर बाय आर लिहूया. एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू काय इक्वेशन मिळेल, टी नॉट साइन थिटा. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता टेन्शन फाइंड आउट करण्यासाठी टी नॉटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्या टी नॉटची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी जे काही इक्वेशन नंबर 1 आहे आणि इक्वेशन नंबर 2 आहे, दोघांचा स्क्वेअर करून ॲड करूया. मग स्क्वेअरिंग अँड ॲड इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 आणि 2ला काय करायचं, स्क्वेअर करायचा आणि ॲड करायचं. मग इक्वेशन 1 काय मिळते आपल्याला, टी नॉट स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस टी नॉट स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू एम जी स्क्वेअर. एम जी स्क्वेअर प्लस एम व्ही स्क्वेअर बाय आर, याचाही काय असणार, स्क्वेअर असणार. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2ला स्क्वेअर करून ॲड केले. ओके, आता बघा इथं टी नॉट आपण कॉमन घेऊ शकतो. मग टी नॉट स्क्वेअर मिळेल. टी नॉट स्क्वेअर म्हणजे टेन्शनचा स्क्वेअर इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू एम जी स्क्वेअर प्लस एम व्ही स्क्वेअर बाय आर ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू असतो 1. मग टी नॉट स्क्वेअर इज इक्वल टू इक्वेशन मिळते एम जी स्क्वेअर प्लस एम व्ही स्क्वेअर बाय आर ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपण पूर्वी जे लिनियर व्हेलॉसिटीसाठी एक्सप्रेशन बघितलं होतं, बट व्ही इज इक्वल टू लिनियर व्हेलॉसिटी, व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा एक्सप्रेशन मिळालं होतं आपल्याला लिनियर व्हेलॉसिटीसाठी कोनिकल पेंडुलमच्या. मग दोन्ही साईडचा जर स्क्वेअर केला तर व्ही स्क्वेअर आणि ह्या आर जीला जर इकडं आणलं तर व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू मिळतं आहे टॅन थिटा. ओके, आता टॅन थिटा बघूया. अँगल ए बी सी जर कन्सिडर केला तर हा अँगल आहे थिटा. मग टॅन ऑफ थिटा, सपोज हाईट कन्सिडर करूया एच, हॉरिझॉन्टल सर्कलची रिजिड सपोर्टपासूनचं जे डिस्टन्स आहे ते आहे हाईट एच, कोनिकल पेंडुलमची हाईट एच. आता हा जर एक ट्रायंगल कन्सिडर केला ए बी सी, तर ह्या ट्रायंगलमध्ये टॅन ऑफ थिटा आपल्याला काय मिळतोय. आता टॅन थिटा ऑब्विसली साइन थिटा आपण कॉस थिटा असतो, साइन थिटा असतो. टॅन ऑफ थिटा काय असतो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग साइन थिटा काय मिळतोय आपल्याला, अपोजिट साइड बाय हायपोथिनियस, दॅट मीन्स आर बाय एल, आणि कॉस ऑफ थिटा ॲडजेसंट बाय हायपोथिनियस म्हणजे एच बाय एल. एल गेट कॅन्सल आणि मग याच्यावरून टॅन ऑफ थिटा आपल्याला मिळेल आर बाय एच. डायरेक्ट लिहितोय मी टॅन ऑफ थिटा फ्रॉम ट्रायंगल ए बी सी. टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू मिळतं आहे आर बाय एच. मग ह्या टॅन ऑफ थिटाची व्हॅल्यू आहे व्ही स्क्वेअर ऑफ आर जी इज इक्वल टू टॅन ऑफ थिटा. ह्या इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर काय इक्वेशन मिळेल, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू आर बाय एच. ओके, आर स्क्वेअर होणार तिकडे जाऊन. मग देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर इकडे गेलाय आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर जी अपॉन एच. हे एक्सप्रेशन आपल्याला मिळालं आहे व्ही स्क्वेअरसाठी. आता ह्या व्हीची व्हॅल्यू या इक्वेशन, याला मी इक्वेशन नंबर स्टार म्हणतोय. मग पुट व्ही स्क्वेअर इन
इक्वेशन स्टार. या स्टार इक्वेशनमध्ये व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करून देऊया. मग काय इक्वेशन होतं, टी नॉट स्क्वेअर इज इक्वल टू एम जी स्क्वेअर प्लस एम बाय आर ॲज इट इज राहणार. व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे आर स्क्वेअर जी अपॉन एच. मग जी इथे लिहूया एम जी आर स्क्वेअर अपॉन एच. आता हा आर आणि स्क्वेअरमधला एक आर कॅन्सल होईल. टी नॉट स्क्वेअर इज इक्वल टू एम जी स्क्वेअर प्लस एम जी आर बाय एच ब्रॅकेट स्क्वेअर, अशा प्रकारचं एक्सप्रेशन आपल्याला मिळेल. आता इथे एम जी स्क्वेअर आहे, इथंही एम जीचा स्क्वेअर आहे, त्याला जर कॉमन घेतलं तर टी नॉट स्क्वेअर इज इक्वल टू एम जी ब्रॅकेट स्क्वेअर इन ब्रॅकेट इथं राहणार 1 प्लस आर बाय एच, याचा काय असेल स्क्वेअर असेल. ओके, आता काय करूया, दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेऊया. मग टेन्शनसाठी टेन्शन इन द स्ट्रिंग ऑफ कोनिकल पेंडुलम, त्यासाठी एक्सप्रेशन मिळेल टी नॉट इज इक्वल टू अंडर रूट थोडं घेऊया, थोडं एम जीचं स्क्वेअर रूट मिळेल एम जी आणि स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस आर बाय एच ब्रॅकेट स्क्वेअर. हे एक्सप्रेशन आपल्याला मिळालं कोनिकल पेंडुलमच्या स्ट्रिंगमधल्या टेन्शनसाठी. ओके, मग आतापर्यंत आपण कोनिकल पेंडुलम बघितला, कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन बघितली. डेफिनेशन होती अ पेंडुलम विच इज गिवन सच अ मोशन दॅट इट्स बॉब डिस्क्राइब अ हॉरिझॉन्टल सर्कल अँड स्ट्रिंग डिस्क्राइब अ कोन, इट इज कॉल्ड कोनिकल पेंडुलम. त्यानंतर एक कोनिकल पेंडुलम कन्सिडर केला, एक बॉब की ज्याचं बॉबचं मास आहे एम आणि हा बॉब हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये त्याची मोशन परफॉर्म करतोय की ज्या सर्कलची रेडियस आहे आर. आणि बॉब जर हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राईब करत असेल तर ही जी काही स्ट्रिंग आहे ही स्ट्रिंग अशा प्रकारचा ह्या पॉईंट ऑफ सस्पेन्शनसोबत अशा प्रकारचा एक कोन डिस्क्राईब करणार आहे. त्या कोनचा सेमी व्हर्टिकल अँगल कन्सिडर केला आहे थिटा. मग बी ह्या पोझिशनला ह्या बॉबवरती ॲक्ट होणाऱ्या फोर्सेसचा विचार आपण केला. त्यापैकी पहिला फोर्स आपल्याला मिळाला एम जी, दुसरा फोर्स मिळाला टी नॉट. टी नॉटला 2 कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व केलं. पहिला कॉम्पोनंट मिळाला टी नॉट कॉस थिटा की जो व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला असेल. दुसरा कॉम्पोनंट टी नॉट साईन थिटा की जो अलॉंग द रेडियस आणि टुवर्ड्स द सेंटर असेल. नंतर एम जीला बॅलन्स करतोय टी नॉट कॉस थिटा, त्यामुळे आपल्याला इक्वेशन मिळालं एम जी इज इक्वल टू टी नॉट कॉस थिटा. आणि सेंट्रिपिटल फोर्स या सर्क्युलर मोशनसाठी आपल्याला देतोय टी नॉट साईन थिटा. मग आपल्याला इक्वेशन मिळतं एम आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू टी नॉट साईन थिटा. ह्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 1ने डिवाईड केल्यानंतर आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू मिळते आणि ती ओमेगाची व्हॅल्यू पिरियडच्या इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर पिरियड आपल्याला मिळतो टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल कॉस थिटा बाय जी. आता ह्या पिरियडचाच जर रेसिप्रोकल घेतला, तर आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळते. ओके, त्यानंतर आपण लिनियर व्हेलोसिटीसाठी पण एक्सप्रेशन घेतलं आहे, ते मिळालं व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा. आणि नंतर या कोनिकल पेंडुलमच्या स्ट्रिंगमधल्या टेन्शनसाठी एक्सप्रेशन आपल्याला मिळालं. एक्सप्रेशन फाइंड आउट करताना सिम्पली इक्वेशन 1 आणि ही जी काही इक्वेशन आहे इन टर्म्स ऑफ लिनियर व्हेलॉसिटी त्या 2 इक्वेशनला स्क्वेअर आणि ॲड केलं आहे. मग आपल्याला फायनल एक्सप्रेशन मिळालं टी नॉट इज इक्वल टू एम जी अंडर रूट 1 प्लस आर बाय एच ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हे झालं युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं 3 नंबरचं ॲप्लिकेशन की जे होतं कोनिकल पेंडुलम. यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रोटेशनल मोशन स्टार्ट करणार आहोत. आत्तापर्यंत सर्क्युलर मोशनचा पार्ट झाला. चॅप्टरचं नाव होतं रोटेशनल डायनामिक्स. सुरुवातीलाच मी सांगितलेले पहिल्या व्हिडिओमध्ये की रोटेशनल डायनामिक्स हा या चॅप्टर 2 पार्टमध्ये डिवाईड केला आहे. पहिला पार्ट असेल सर्क्युलर मोशनचा, दुसरा पार्ट असेल रोटेशनल मोशनचा. मग सर्क्युलर मोशन आपण इथपर्यंत एंड केलं आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत रोटेशनल मोशन. मग त्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तो कसा फाइंड आउट केला जातो, रेडियस ऑफ गायरेशन असेल, थेरम्स असतील, थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस, थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस, त्या थेरमविषयी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बोलणार आहोत. थँक्यू.